नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे. न्यूज डंकाच्या खबरबात या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रतिष्ठित मंचावर आज भारताचा आवाज घुमतोय आणि पाकिस्तानचा प्रचार कोसळतोय. एक तरुण भारतीय विरान भानुशालीने संपूर्ण जगासमोर पाकिस्तानचा खोटारडेपणा चिरडून टाकलाय. वादविवादाच्या मंचावर पाकिस्तानने पुन्हा एकदा नेहमीचा प्रचार मांडला, पण त्याला मिळालं एकच उत्तर: तथ्य, ठामपणा आणि निर्भीड भारत. विरान भानुशालीने दहशतवादाविरोधात भारताची झिरो टॉलरन्स नीती अत्यंत स्पष्ट शब्दात मांडली आणि सांगितलं, भारत शांततेचा समर्थक आहे, दहशतवादाचा नाही. क्षणात संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. पाकिस्तानची बाजू कोलमडली आणि भारताची भूमिका जगभरासमोर उजळून निघाली. हा क्षण केवळ वादविवादाचा नव्हता, तो होता भारताच्या आत्मविश्वासाचा, सत्याचा आणि निर्भयतेचा विजय. आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वादळासारखा व्हायरल होतोय, कारण जेव्हा भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं. मित्रांनो, ऑक्सफर्ड विद्यापीठात भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय विद्यार्थी विरान भानुशाली यांनी एका वादविवादादरम्यान संपूर्ण जगासमोर पाकिस्तानी प्रचार फोल ठरवला. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देताना भानुशाली यांनी दहशतवादाविरोधात भारताच्या कठोर धोरणाची ठामपणे मांडणी केली. ह्या वादविवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वादविवादाचा विषय होता की सभागृह मानते की पाकिस्तानविषयी भारताची नीती ही लोकलुभावन रणनीती आहे, जी सुरक्षा धोरणाच्या नावाखाली विकली जात आहे. या विषयाच्या विरोधात बोलताना विरान भानुशाली यांनी पाकिस्तानच्या संघातून सहभागी असलेल्या मुसा हर्राज यांना पराभूत करत प्रभावी कामगिरी केली. मुसा हे पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री मुहम्मद राजा हयात हर्राज यांचे पुत्र आहेत. हा वादविवाद त्या दिवशी झाला जो दिवस भारत कधीच विसरू शकत नाही, 26 नोव्हेंबर, जेव्हा पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण मुंबई भयाच्या छायेखाली होती. त्यावेळी मुंबईकर असलेले विरान भानुशाली यांनी आपली वैयक्तिक वेदना मांडत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, हल्ल्याचे एक लक्ष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होते, जिथून माझी काकू दर संध्याकाळी जात असे. सुदैवाने त्या रात्री त्यांनी वेगळी ट्रेन घेतली आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ते पुढे म्हणाले, मी तेव्हा शाळेत शिकणारा विद्यार्थी होतो आणि टीव्ही समोर बसून माझे शहर जळताना पाहत होतो. 3 रात्री मुंबई झोपली नाही आणि मीही झोपलो नाही. ते म्हणाले की हे सांगणे वातावरण बिघडवण्यासाठी नव्हे, तर वास्तव दाखवण्यासाठी आहे. 1993च्या बॉम्बस्फोटापासून 26/11पर्यंतच्या घटनांच्या सावलीत मी वाढलो आहे, असेही त्यांनी नमूद केले. हे लोकलुभावन वाद नाही, तर युद्धाचा एक प्रकार आहे. भानुशाली यांनी सांगितलं, कोणी म्हणते की पाकिस्तान विरोधातील भारताची भूमिका केवळ लोकलुभावन आहे, तेव्हा मला राग येणे स्वाभाविक आहे. मार्च 1993मध्ये RDXने मुंबई उद्ध्वस्त केली, तेव्हा निवडणुका नव्हत्या. तो लोकलुभावन वाद नव्हता, तो युद्धाचा एक प्रकार होता. 26/11 नंतर सरकारने संयम दाखवला, असं सांगत ते म्हणाले, लोकलुभावन सरकारने लगेच हल्ला केला असता, पण भारताने कूटनीतीचा मार्ग निवडला, तरी पठाणकोट, उरी आणि पुलवामा झाले. त्यांनी सांगितलं, ऑपरेशन सिंदूर हे नाव त्या विद्वांसाठी निवडले गेले ज्यांच्या पत्नींची हत्या झाली. या कारवाईत 9 दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त केले गेले. दोषींना शिक्षा दिली आणि मग आम्ही थांबलो. हे लोकलुभावनवाद नाही, हे व्यावसायिक आणि नैतिक धोरण आहे. जर खरा लोकलुभावनवाद पाहायचा असेल तर नेटफ्लिक्स रेषेच्या पलीकडे पहा, जिथे जनतेला भाकरी देता येत नाही म्हणून तमाशा दाखवला जातो. आता पाहू विरान भानुशाली हे कोण आहेत. ते ऑक्सफर्ड येथे LLB शिकत आहेत. मुंबईत जन्मलेले भानुशाली यांनी NES इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. ते सध्या ऑक्सफर्ड युनियनचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि सचिव समितीचे सदस्य होते. त्यांनी ऑक्टोबर 2023मध्ये द ऑक्सफर्ड मजलिस या सांस्कृतिक बौद्धिक चर्चासाठीच्या मंचाची सहस्थापना केली होती. बातमी नायजेरियामधून. नायजेरियाच्या उत्तर पूर्वेकडील शहर मैदुगुरी इथं नमाज दरम्यान एका मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट बोर्नो राज्याची राजधानी असलेल्या मैदुगुरीतील गांबारू मार्केट परिसरातील गर्दीच्या मशिदीत झाला. यावेळी अनेक जण नमाज अदा करत होते. प्रत्यक्षदर्शी आणि सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी सुमारे 6 वाजता मशिदीत अचानक स्फोट झाला आणि परिसरात मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अँटी जिहादी मिलिशियाच्या एका नेत्याने सांगितले की स्फोटक मशिदीच्या आत ठेवले होते आणि नमाज सुरू असताना ते फुटले. काही लोकांनी हा संभाव्य आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. मशिदीतील एका व्यक्तीने मृतांचा आकडा 8 असल्याचे सांगितले असले तरी अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. या हल्ल्यात किती जण जखमी झाले आहे याची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनुसार अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी स्फोटाची पुष्टी करत घटनास्थळी पथक तैनात केल्याचे सांगितले आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेले लोक आणि चादरीने झाकलेली मृतदेह दिसत होते. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही सशस्त्र संघटनेने स्वीकारलेली नाही. एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा इशारा जारी करून गांबारू मार्केट परिसरातून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
विशेष म्हणजे मैदुगरी शहर हे दीर्घकाळापासून बोको हराम आणि त्यांच्या सहयोगी संघटना इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स यांच्या बंडखोरीचे केंद्र राहिले आहे. सुमारे 2 दशकांपासून सुरू असलेल्या या संघर्षात हजारो लोक मारले गेले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत. तरी अलीकडच्या वर्षात शहरात मोठे हल्ले तुलनेने कमी झालेले आहेत. बातमी कंबोडियामधून. थायलंड आणि कंबोडिया यांच्या सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कंबोडियामध्ये हिंदू देवता भगवान विष्णू यांची मूर्ती पाडण्यात आली आहे. या प्रकरणावर भारताने प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की यामुळे जगभरातील भाविकांच्या श्रद्धेला धक्का बसला असून असे व्हायला नको होते. कंबोडियातील आनसेस परिसरात असलेली 2014 मध्ये उभारलेली भगवान विष्णूची मूर्ती थायलंडच्या लष्कराने उद्ध्वस्त केली. थायलंड या भागावर आपला दावा करतो, त्यामुळे कंबोडियाने तेथे मूर्ती बसवल्यानंतर ती पाडण्यात आली असे सांगितले जात आहे. मूर्ती तोडून टाकून थाई लष्कराने त्या परिसरावर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा दावा केला आहे. भारताने या घटनेचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितले की अलीकडेच उभारलेली हिंदू देवतेची मूर्ती तोडल्याची बातमी त्यांना मिळाली आहे. ही मूर्ती थायलंड आणि कंबोडिया यांच्या सीमावादग्रस्त भागात होती. ते म्हणाले की या परिसरातील लोक हिंदू आणि बौद्ध देवतांचा फार आदर करतात आणि त्यांची पूजा करतात, कारण ती त्यांची सामायिक, सांस्कृतिक व सभ्यतागत परंपरा आहे. रणधीर जायस्वाल यांनी पुढे सांगितले की जरी या भागावर दावे असले तरी अशा प्रकारची अपमानास्पद कृत्ये जगभरातील या धर्मांचे पालन करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावतात आणि असे होऊ नये. तसेच भारताने दोन्ही देशांना आवाहन केले आहे की त्यांनी पुन्हा संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारावा, शांतता प्रस्थापित करावी आणि जीवित व मालमत्तेची आणखी हानी टाळावी. बातमी एका महत्त्वाच्या निर्णयाची. केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये होणारे अवैध खनन थांबवण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे की आता कोणताही नवा खनन परवाना दिला जाणार नाही. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेले हे निर्देश संपूर्ण अरवली परिसरात एकसमान लागू करण्यात येणार आहेत, जेणेकरून हा डोंगराळ भाग सुरक्षित राहील. सरकारची इच्छा आहे की अरवलीचा संपूर्ण परिसर जतन राहावा आणि येथील नैसर्गिक सौंदर्य व जलस्रोतांचे नुकसान होऊ नये. मंत्रालयाने अरवलीला शाश्वत आणि संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यासाठी व्यापक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी कठोर नियम लागू करावेत असेही सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ मला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचे न्यूज डंका चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.